नमस्कार मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड या सॉफ्टवेअरचं इंट्रोडक्शन आपण करणार आहोत. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करण्यासाठी नेहमीप्रमाणे स्टार्ट बटनवरती आपण क्लिक देणार आहोत. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण वर्ड यावर क्लिक देणार आहोत. त्यानंतर न्यू या बटनावर क्लिक देऊन आपण ब्लँक डॉक्युमेंट्सवरती क्लिक देणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर जी स्क्रीन दिसते याला वर्ड असं म्हटलं जातं. आता वर्ड म्हणजे काय हो? वर्ड म्हणजे शब्द. थोडक्यात काय, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये शब्दांवरती प्रक्रिया केली जाते. शब्दांना आकर्षक बनवलं जातं, ज्यांना कलर दिला जातो, वेगवेगळे फॉन्ट दिले जातात, आकार कमी जास्त केला जातो. ठीक आहे, हे वन बाय वन आपण बघणारच आहोत. ठीक आहे, तर आज आपण याचं इंट्रोडक्शन आपण करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात शेवटी क्लोज बटन दिसतंय. त्याच्यावरती ॲरो गेल्यानंतर आपल्याला तिथं नाव पण दिसते बघा, क्लोज. समजा आता हे सॉफ्टवेअर किंवा कोणतंही सॉफ्टवेअर तुम्ही ओपन केलं आणि त्या सॉफ्टवेअरमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण क्लोज यावरती क्लिक देऊया. यावर क्लिक दिल्यानंतर ते सॉफ्टवेअर पूर्णपणे बंद होतं. जर आपल्याला परत वर्ड ओपन करायची वेळ आली तर मग अशा वेळेस पुन्हा एकदा स्टार्ट, त्यानंतर वर्ड, न्यू, त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट्स, अशा स्टेपने आपल्याला परत एकदा वर्ड ओपन करावं लागतं. आता बऱ्याच वेळेस आपण शॉर्टकटही वापरू शकतोय, पण तो शॉर्टकट सध्या आपल्याला वापरायचा नाही. आपण तो हळूहळू पुढे शॉर्टकटने वर्ड कसं ओपन करायचं ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, तर सध्या ही स्टेप लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढं आपल्याला दिलेलं आहे रिस्टोर डाऊन, किंवा यालाच मॅक्झिमाइज असं म्हटलं जातं. आता यावर क्लिक दिल्यानंतर जी पण काही स्क्रीन आहे त्या स्क्रीनची साईज आपण काय करू शकतोय, कमी करू शकतोय, छोटी करू शकतोय. बघा, डबल ॲरो येतोय. या ॲरोच्या मदतीने आपण हवी तशी जी स्क्रीन आहे आपली वर्डची ती हवी तशी मूव्ह करू शकतोय. हव्या त्या ठिकाणी आपण हिला मूव्ह करू शकतो. मूव्ह करण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल, या ठिकाणी डॉक्युमेंट्स 1 हे जे नाव दिसते या ठिकाणी आपल्याला यावं लागेल. आता हे जे आहेत याला म्हटलं जातं टायटल बार म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठं क्लिक द्यावे लागेल, टायटल बारवर क्लिक द्यावे लागेल आणि त्यानंतर आपण याला हव्या त्या ठिकाणी मूव्ह करू शकतोय. स्क्रीनची साईज छोटी झालेली आहे, आता हिला मोठी करायची. मग अशा वेळेस आपण मॅक्झिमाइज, म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यांदा रिस्टोर डाऊन हे नाव आलं होतं, आता मॅक्झिमाइज हे नाव आलेलं आहे. म्हणजे आपण जी स्क्रीन आहे ती मोठी इथून करू शकतो. त्यावर क्लिक द्या, स्क्रीन मोठी झाली. त्यानंतर पुढचं बटन आहे मिनिमाइज. या मिनिमाइजवर क्लिक दिल्यानंतर स्क्रीन बंद होते, परंतु ही स्क्रीन तात्पुरत्या स्वरूपात बंद होते. इथं खाली हा जो बार दिसतोय, ठीक आहे, ह्या बारवर आपल्याला इथं ही स्क्रीन दिसते. यावर मी क्लिक देतो, ही पुन्हा एकदा ओपन होईल. पुन्हा एकदा मी इथं खाली जरी क्लिक दिली तरी ती काय होईल, तात्पुरती बंद होईल. परत ओपन करायची, यावरती आपण क्लिक देऊ शकतोय. किंवा हे जे बटन आहे मिनिमाइज, यावर क्लिक जरी दिली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात बंद होईल. परत ओपन करायची असेल, यावर क्लिक देऊन आपण तिला ओपन करू शकतोय. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट्स 1 मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे नाव दिसतंय याला म्हटलं जातं टायटल बार. ठीक आहे, आता टायटल बार म्हणजेच काय, टायटल म्हणजेच काय, शीर्षक. ठीक आहे, आपण ज्या फाईलमध्ये काम करतो त्या फाईलचं नाव या ठिकाणी दिसत असतं, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, टायटल बार. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की इथं फक्त डॉक्युमेंट्स 1 हे नाव दिसतंय. ठीक आहे, आपण फाईलला जेव्हा आपण फाईल बनवतो आणि ती फाईल जेव्हा सेव्ह करतो तर त्या फाईलला जे नाव देतो ते नाव या ठिकाणी येतं. आता एक फाईल आपण सेव्ह करूया. फाईल सेव्ह करायची मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं फाईल कशी सेव्ह करायची. ठीक आहे, मग आता फाईल बटनावर क्लिक देतो, त्यानंतर या ठिकाणी सेव्ह यावर क्लिक देतो आणि इकडनं आपण ब्राउज करूया आणि या ठिकाणी आपण एक फाईल नेम देऊया. आता समजा मी फाईलचं नाव देतो, ग्लोबल नाव देतो, मी ग्लोबलच नाव देतो आणि फाईलला काय करतो, मी सेव्ह करतो. आता इथं डॉक्युमेंट्स 1 नाव होतं, आता इथं काय नाव आलेलं आहे, ग्लोबल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कोणत्या फाईलमध्ये काम करतोय हे आपल्याला या ठिकाणून समजतंय. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, टायटल बार म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर टायटल बारच्या लेफ्ट साईडला म्हणजे ह्या बाजूला आपल्याला एक छोटासा बार दिसतोय.
ह्या बारला म्हटलं जातं क्विक ॲक्सेस टूल बार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला जर क्विक म्हणजे काय, पटकन, चटकन, जर आपल्याला फास्ट क्रिया करायची असेल तर आपण या क्विक ॲक्सेस टूल बारचा उपयोग करू शकतोय. ठीक आहे, उदाहरणार्थ आपल्याला नवीन पेज घ्यायचं आहे. आता नवीन पेज घेण्यासाठी आपण फाईलमध्ये जातो आणि इकडनं न्यू पेज घेतो, इकडनं ब्लँक पेज. आता हे डॉक्युमेंट्स 2 आलं. ठीक आहे ना, आता हे नवीन पेज आलं, बरोबर. तेच जर मला फास्ट काम करायचे, पटकन करायचे, तर मग मी काय करणार, डायरेक्टली इथं क्लिक देणार, पेज, इथं बघा डॉक्युमेंट्स 3, डॉक्युमेंट्स 4, पटकन फाईल काय होते, नवीन पेज काय होते, ओपन होते, बरोबर आहे. त्यामुळे जर फास्ट क्रिया करायची असेल तर आपण या क्विक ॲक्सेस टूलबारचा उपयोग करणार आहोत. ओके, त्यानंतर पुढं आपल्याला दिलेले आहेत ह्या टॅब्स दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ ही होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब, लेआउट टॅब, व्ह्यू टॅब, रिव्ह्यू टॅब, ह्या सगळ्या काय आहेत, टॅब आहे. आता मी जर समजा होम टॅबवर जर क्लिक दिली तर होम टॅबवर क्लिक दिल्यानंतर माझ्यासमोर काही बटन्स ओपन होत आहे. ठीक आहे, यांच्या मदतीनेच काय करणार आहोत, आपण आपल्या डॉक्युमेंट्सला कस्टमाइज करणार आहोत, आपल्या डॉक्युमेंट्सला आकर्षक आपण बनवणार आहोत. ठीक, आता ही जी टॅब दिसते आपल्याला, ही टॅब ज्याच्यावरती आहे त्याला काय म्हटलं जातं, रिबन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिबन म्हटलं जातं. आता ह्या रिबनमध्ये किंवा या होम टॅबमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लाईन दिसते, त्यानंतर एक लाईन आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, म्हणजेच काय झाला, हा एक ग्रुप झाला. हा कोणता ग्रुप झाला, फॉन्ट ग्रुप झाला. त्यानंतर पुढे आपल्याला कोणता ग्रुप दिसतोय, पॅराग्राफ ग्रुप दिसतोय, त्याच्या पुढे स्टाईल ग्रुप दिसतोय, त्यानंतर आपल्याला एडिटिंग ग्रुप दिसतोय. ठीक आहे, तर हे सर्व काय झाले, ग्रुप्स झाले. आणि ह्या ग्रुप्सच्या मदतीनेच आपण काय करणार आहोत, आपल्या डॉक्युमेंट्सला आकर्षक बनवणार आहोत. प्रत्येक टॅबमध्ये आपल्याला काय दिसत आहे, ग्रुप दिसत आहे. उदाहरणार्थ इथं टेबल ग्रुप, रजिस्ट्रेशन ग्रुप, मीडिया, लिंक्स, हे सर्व काय झाले, ग्रुप झाले. आणि यांचाच आपल्याला वन बाय वन काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. वन बाय वन आपल्याला प्रत्येक बटनाचा काय उपयोग होतो हेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे, शिकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 हे जे दिसते याला म्हटलं जातं रुलर लाईन म्हटलं जातं. ठीक आहे, याच्या मदतीने जे पण काय आपलं डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंट्सला आपल्याला जर समजा मार्जिन्स द्यायची असेल तर ती मार्जिन्स या रुलरच्या मदतीने आपण सेट करू शकतो. ती कशी करायची ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर हा जो हे जे काय आपल्या समोर दिसतंय याला पेज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पेज म्हटलं जातं. पेज म्हणजे थोडक्यात आपलं काय, वर्किंग एरिया, कामाची जागा, इथं आपण आपलं काम करू शकतोय. आपल्याला जे पण काय बनवायचं असेल ते आपण या पेजच्या मदतीने आपण बनवू शकतोय. त्यानंतर हा जो ब्लिंक होतोय याला कर्सर म्हटलं जातं. कर्सर काय इंडिकेट करत असतो की सध्या तुमचा शब्द कोणत्या ठिकाणी टाईप होणार आहे ते आपल्याला इंडिकेट करण्याचं काम हा कर्सर करत असतो. त्यानंतर हा जो बार आहे या बारच्या मदतीने आपण पेजच्या अप आणि डाऊन जाऊ शकतोय. याला व्हर्टिकल बार असं म्हणतात. फक्त ह्या बारवरती क्लिक द्या आणि अप डाऊन करा, आपण पेजच्या अप आणि डाऊन जाऊ शकतोय. ठीक आहे, त्यानंतर हा जो इथं शेवटी आपल्याला इथे दिसतं बघा, पेज 1 of 1, 0 वर्ड, इंग्लिश इंडिया, याला स्टेटस बार म्हटलं जातं. आता स्टेटस म्हणजे काय, स्थिती. मग आता स्थिती म्हणजे नेमकं कसली स्थिती, तर ह्या पेजची स्थिती. उदाहरणार्थ आता इथं 0 वर्ड आहे, म्हणजे एकही वर्ड या ठिकाणी टाईप केलेला नाही. समजा आता मी काही वर्ड टाईप करतो, ठीक आहे. आता इथं किती वर्ड टाईप झालेले आहेत, 2 वर्ड टाईप झालेले आहेत. म्हणजेच हा जो स्टेटस बार आहे हा काय करत असतो, सध्या या ठिकाणी म्हणजे आपल्या पेजची स्थिती काय आहे ते दाखवण्याचं काम करत असतो. किती वर्ड टाईप केलेले आहेत, टोटल किती पेजेस आहेत. उदाहरणार्थ मी आता इथं काही पेजेस टाईप करतो, आता मी एंटर देतो, खाली येतोय, पेजेस ओपन होत आहे. ठीक आहे, 1 2 पेज ओपन झालेले आहेत, हे 3रं पेज आणि आता 4थ्या पेजवरती मी आलेलो आहे. आता या ठिकाणी मला काय दाखवतं, पेज 4 of 4, म्हणजे 4 नंबरच्या पेजवरती आहे मी सध्या. समजा आता मी इथं क्लिक देतोय, इथं कर्सर आलेला आहे माझा, म्हणजे सध्या मी 2 नंबरच्या पेजवरती आहे. टोटल 4 पेज आहे, त्यापैकी मी सध्या 2 नंबरच्या पेजवरती आहे. त्यानंतर या बाजूला इथं तुमची म्हणजे आपली जी पेजची स्थिती आहे ती सध्या किती, म्हणजे त्याची झूम लेवल किती आहे ती इथं इंडिकेट करते. सध्या 100 आहे. शक्यतो 100%पेक्षा जास्त किंवा 100%पेक्षा कमी झूम लेवल ठेवायची
नाही आहे आपल्याला, बरोबर 100च ठेवायची आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी या ठिकाणी हा जो बार दिसतोय आपल्याला, याला म्हटलं जातं टास्क बार. काय म्हटलं जातं? टास्क बार. आता टास्क म्हणजे काय? काम. कामाची सुरुवात आपण कुठून करतो? ह्या स्टार्ट बटनपासून करतो. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? टास्क बार म्हटलं जातं. वर्डच्या मदतीने आपण काय काय कामं करू शकतोय ते आपण बघूया. आपण वर्डच्या मदतीने आय कार्ड बनवू शकतोय, त्यानंतर ग्रीटिंग कार्ड बनवू शकतोय, ॲप्लिकेशन लेटर बनवू शकतोय, बायोडेटा बनवू शकतोय, पोस्टर बनवू शकतोय, नोट्स बनवू शकतोय. त्यानंतर आपण काही स्कूल कॉलेजचे जे काही प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट्स आपण बनवू शकतोय, सर्टिफिकेट बनवू शकतोय, टाईम टेबल बनवू शकतोय. अशा आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मदतीने बनवू शकतोय. तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डचं इंट्रोडक्शन समजलं असेल, कोणत्या गोष्टीला काय म्हणतात हे देखील तुम्हाला समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बायोडेटा कसा बनवायचा या संदर्भात आपण मार्गदर्शन घेणार आहोत.